हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी श्वेताली वीरा श्रीनिवास सिंह खडपकर, सायन उपासना सेंटर। मी आज एक अनुभव शेअर करणार आहे। माझ्या मुलाला आलेला, माझ्या करोनामध्ये आलेला अनुभव आहे। नंतर लॉकडाऊन चालू झालं, आता आम्ही वरती गच्चीवर मग जायचो राऊंड मारायला। माझा मुलगा आणि त्याचे दोन मित्र एका बाजूच्या गच्चीवर जायचे आणि आम्ही दुसऱ्या बाजूच्या गच्चीवर बायका जायचो। सगळ्या एक 4-5 बायका आम्ही जायचो गप्पा फिरायला, वरती राऊंड मारायला, घरातच होतो म्हणून। तर एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा, त्याचा दोन मित्र ते खालचे राऊंड मारत होते। 7-7:30 पर्यंत आम्ही राऊंड मारायचो। ती लोक पण राऊंड मारले आणि 7:30ला घरी आलो। 10 वाजता खाली ॲम्ब्युलन्स आली आणि कळलं की त्याच्या मित्राला करोना झाला आहे, जो 7:30 वाजेपर्यंत त्याच्याबरोबर फिरत होता। आणि 10ला आमच्या व्हॉट्सअप ग्रुप केलेला बिल्डिंगचा, त्याच्यामध्ये मेसेज आला की विराजला करोना झाला आहे आणि ॲम्ब्युलन्स आली आहे न्यायला। बापरे, माझा मुलगा इतका घाबरला की तो एकदम घाबरलेला, अख्खी रात्र झोपायला तयार नाही। मी म्हटलं, अरे चिन्मय, की आपल्याला घरी बाप्पा आले, त्या अर्थी आपल्याला काही होणार नाही। बापू जिकडे आपल्याकडे आहेत तिथे आपण कशाला घाबरायचं, आपल्याला काही होणार नाही करोना वगैरे काय नाही। त्याला तेव्हा आपल्याला सांगितलेलं की 14 दिवस त्याचा संसर्ग रोग हे असतो, इफेक्ट असतो। हा 4-8 दिवस झोपला नाही। त्याला मी रोज उदी द्यायची, उदी लाव, बाप्पाचं पुस्तक घे, नामस्मरण कर, डोक्याखाली आपण जो फोटो घेऊन झोपायचा। पण त्याला काय झोप लागायची नाही। पण 8 दिवसानंतर तो जरा नॉर्मल झाला की काय नाही, परत एंटीजीएस टेस्ट करायला सगळ्यांनी बिल्डिंगमध्ये सांगितलं की त्याच्याबरोबर फिरायचे, त्या दोघांचे एंटीजीएस टेस्ट करा। तर आम्ही बापूला म्हटलं, बापू हे टेस्ट बीस नको आता आपल्याला। तर आम्ही त्यांना सांगितलं की ह्यांना काही सिम्पटम्स नाही आहेत, तर टेस्ट करायची गरज नाही आहे, तशी वाटलं तर आपण करू म्हणून। पण बाप्पाच्या कृपेने आम्हाला काही झालं नाही आणि थोड्या दिवसांनीच मग आपली उपासना पण चालू झाली। त्याच्यामुळे आपल्याला चांगला डोस मिळाला, मस्त आपली उपासना व्हायची, छान वाटायचं। तसं म्हणतात ना, एक विश्वास असा पुरता करता हरता गुरु ऐसा। माझा एवढा ठाम विश्वास होता की बापू आहेत म्हणजे काही होणार नाही। आणि आमच्या बिल्डिंगमध्ये खूप जणांना करोना झाला, पण आम्हाला काहीच झालं नाही। आम्ही बापूच्या कृपेने सही सलामत होतो। अगदी आम्ही तिघही जण घाबरलेलो खूप होतो सगळे बिल्डिंगमध्ये, कारण सुरुवातीलाच आमच्या बिल्डिंगमधनं झालेलं आणि ते किट वगैरे घालून ते चेकिंगला वगैरे आलेले सगळे बिल्डिंगमध्ये। पण बापूंच्या पादुका होत्या, बापू आपल्या घरी आहेत म्हणजे मला काहीच नाही भीती वाटली। आणि नंतर मग तो अक्षरशः नॉर्मल झाला। पण आम्हाला बापूंनी अगदी करोनातनं सही सलामत वाचवलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ बापूराया नाथ संवित।